विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 4 क्रमांकाचा आत्मानंदाची सिद्धी. या विचारसागर नामक ग्रंथामध्ये 3 तरंगाचा विचार करून 1-2-3 दिवसापासून 4थ्या तरंगाच्या चिंतनाकरता आपण आरंभ केलेला आहे. 4थ्या तरंगाच्या प्रथम परिच्छेदामध्ये उत्तम अधिकाऱ्याला उपदेशाचा प्रकार हा विषय आपण बघितला. द्वितीय परिच्छेदामध्ये शुभ संतती राजाची एक कल्पित कथा बघितली. कथा जरी कल्पित असली तरी ती अत्यंत बोधप्रद कशी आहे हा विचार आपण सांगोपांग करण्याचा प्रयत्न केला. तदनंतर तिसऱ्या परिच्छेदामध्ये कालच्या पाठामध्ये हे जे तिन्ही बंधू आहेत त्यापैकी अग्रज भ्राता पितृ समाना मोठा बंधू हा वडिलाच्या स्थानी असतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बंधुप्रेम एक विलक्षण आहे, ते असलंही पाहिजे. अगदी त्रेतायुगात आपण बघितलं तर लक्ष्मण आणि भरतजी यांचं बंधुप्रेम आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर कलियुगामध्ये बघितलं, कलियुगामध्ये त्या त्रेतायुगामध्ये तर राक्षसाचं सुद्धा बंधुप्रेम विलक्षण पाहायला भेटतं. कारण तो कुंभकर्ण ज्या वेळेला उठवला त्यावेळेला तो रावणाचं दर्शन घेतो. एकतर अग्रज भ्राता पितृ समाना म्हणून त्याला सांगतो तपस्वी का आलेत. म्हटलं मी त्यांच्या पत्नीचं हरण केलं म्हणून ते तपस्वी आलेत. मग कुंभकर्ण त्यावेळेला सांगतो रावणा तू मूर्ख आहेस, कारण दुसऱ्याची परस्त्री पळून आणल्याच्या नंतर तो येणारच. आजू काही वेळ गेली नाही, सीता तू वापस कर आणि आपल्या कुलाचं रक्षण कर. तो रावण सांगतो मी मला उपदेश देण्याकरता उठवलं नाही, मी तशी ग्रंथी पंडित आहे, तू आता मदत करणार की नाही ते सांग. तो म्हटलं ठीक आहे, शेवटी तू जर ऐकत नसेल तर अग्रज भ्राता पितृ समाना मी वडील म्हणून तू म्हणशील तर एकतर मी वीरगतीला प्राप्त होईल किंवा वीरश्रीला वरण करेल. आणि तो रावणाच्या प्रेमापायी मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा आपल्या बंधुप्रेमामुळे तो युद्धभूमीवर तो जातो. नंतर आपल्या कलियुगामध्ये पाहिलं तर जगद्गुरु तुकोबा आहे आणि त्यांचे बंधू कान्होबा किंवा सावजी यांचंही बंधुप्रेम आपल्याला पाहायला भेटतं. निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताई हे तर आपण पाहतच आहोत. ज्ञानदादाचं यांचं प्रेम. जगद्गुरु तुकोबरायचे बंधू कान्होबा ज्या वेळेला तुकोबराय अचानक निघून जातात आणि कुठे गेले हे कळत नाही, त्यावेळेला जिजाऊ कान्होबाला सांगते. त्यावेळेला ते म्हणतात आता मी दादाची भेट घेतल्याशिवाय घरी येणार नाही. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्यासोबत ते भांडण करतात. धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या असं देवाला म्हणतात. दे माझ्या भावा वेगी आणून या असं परमात्म्याशी ते कलह करतात. म्हणजे बंधुप्रेम जसं आपल्याला तिथे पाहायला भेटतं तसंच यात कल्पित कथानकामध्ये सुद्धा बंधुप्रेम आपल्याला पाहायला भेटतं. दोघा बंधूचं मनोगत पाहून हा तत्वदृष्टी बोलतो. थोरला दादा अर्थात आपला पिताच समोर असताना आपण बोलणं उचित नाही म्हणून दोघं मौन धरतात. आणि तो तत्वदृष्टी श्रीगुरूला काल बोलण्या अगोदर आपण म्हटलं व्यवहारसुद्धा आहे का. व्यवहार आपल्याला एखाद्याकडनं एखादी वस्तूची जर अपेक्षा असेल तर तो व्यवहार पाळावा लागतो. व्यवहार पाळला तर ताक घरपोच होतं आणि व्यवहार पाळला नाही गेला तर ताक भेटत नाही. सहज मारुती बाबाचा दाखला आपण बघितला. तसं त्यांनी श्रीगुरु प्रत्यक्ष स्तोतव्या म्हणून श्रीगुरूचं स्तवन करत असताना 3 पद काल पाहिलेत. एक आपण कोण आहात, भगवान आहात, श्रीगुरू आहात, कृपानिधान आहात आणि शेवटी सर्वज्ञ आहात. कृपानिधान म्हणताना कृपाळू हे लक्षण आलं. सर्वज्ञ म्हणताना तिथे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ हे लक्षण आलं. आणि श्रीगुरू का तर श्रीगुरू सारे का असता पाठी राखा. ब्रह्मविद्येने संपन्न आपण आहात. 2 प्रकारची कामना घेऊन आम्ही आपणाला शरण आलो आहे. त्यातली एक आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी म्हणजे, आणि दुसरे परमानंदाची प्राप्ती व्हावी. मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी या 2 कामना घेऊन आम्ही आपल्याकडे आलो. त्याकरता आम्ही काय केलं, हे आत्मनिवेदन स्वरूपाची भक्ती केली. आम्ही आपल्याकडे येण्यापूर्वी निषिद्ध कर्माचा त्याग आणि शुभ सकाम कर्माचं आपलं विहित कर्माचं अनुष्ठान हेही पुष्कळ केलं. निष्काम उपासनाही केली. पण आमचा बंध तर कमी झाला नाही, तो बंध उलट दृढ होत गेला. आणि वस्तुस्थिती अशीच आहे. सत्यत्व देऊनी रोधिशी तरी बद्धता न चुके कल्पांतिशी, असत म्हणून अवेरीशी तरी असताची मुक्त. त्यामुळे आमचा बंध वाढत गेला. बरं अगदी सकाम उपासना केली, उत्तम लोकाला तो गेला.
तिथे तरी ते भोग भोगण्याकरता त्याला देह धारण करावा लागतो. आणि आम्हाला तर जन्म अभारूप मोक्ष पाहिजे. बरं नाही तर नर द्याचं इति कर्तव्यता कशामध्ये आहे? जन्म आलो त्याचे आजी फळ झालं साचे, तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. किंवा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. बरं मनुष्य देहाला येऊन सुद्धा त्या परमात्मा तत्वाची भेट नाही घेतली, परमात्मा तत्वाला जाणलं नाही, तर मग नाथबाबा आपल्याला म्हणतात पाहुणे मनुष्य पण जो न साधीचं ब्रह्मज्ञान लांडा गर्दभ जान पुच्छ विना दोपाय. नाहीतरी पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये फरक हाच आहे की मनुष्य त्याला जाणण्याचं सामर्थ्य आहे, परमात्म्याने ती बुद्धी दिली आहे, आणि पशुवादिकाकडे नाही. मनुष्य एक कर्म योनी आहे, पशुवादी भोग योनी आहे. म्हणून नाटाच्या अभंगातल्या प्रसिद्ध वचनामध्ये म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजता मरती बहिरा अंध होती पांगुळ मुखी. आणि नरदेह निदाना लागले हाती तिथेच उत्तम साराम उत्तम गती देवाची होईल म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावे. त्याकरता आचार्यांचे एक श्लोक आपण पाहिला होता काल शेवटी. आहार निद्रा भयमय तुरंच एतत् सामान्यम पशुभिर नरणाम ज्ञानमी तेषाम अधिको विशेषा ज्ञाने नेहा पशुभी समाना. आणि मग ते ज्ञान प्राप्त होण्याकरता म्हणून आम्ही स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाची शुद्धीचे नाही एक जाणवीच्या डोही गर्वीची गिळले. बरं आम्ही आतापर्यंत उपाय केले नाही का? पुष्कळ उपाय केले, पण आम्हाला असं लक्षात आलं येते एक नव लावू जो जो की जे तरुणो पाव तो तो आपाव होई ते ऐका. म्हणजे आम्ही उपाय करायला जातो तो अपाय होतो, बंध कमी करायला जातो तो बंध सुदृढ घट्ट होतो. याचाच अर्थ स्वबुद्धीने हा उपाय करणारा नाही. म्हणून आम्ही लीन दीन होऊन आपल्याला शरण आलो आहोत. हा सगळा विचार ते सांगतात त्यावेळेला गुरुदेवही विचार करतात. ज्या अर्थी यांना दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे त्या अर्थी हे कोण आहेत? मुमुक्षु आहेत. कारण मुक्तमिच्छा मुमुक्षा. कारण मोक्ष मोक्ष म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे, परमानंदाची प्राप्ती, यालाच तर मोक्ष म्हणतात. आणि मोक्षाच्या तीव्र इच्छेला मुमुक्षुता म्हणतात. आणि ती यांच्याकडे आहे म्हणून हे कोण आहेत? मुमुक्षु आहेत. आणि मोक्ष कशाने होतो? ज्ञानानेच होतो. बरं केवळ ज्ञानाने म्हणूनही चालणार नाही, कारण लौकिकामध्ये पोट भरण्याची जी विद्या आहे त्याला सुद्धा काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. अगदी दर्शनशास्त्रामध्ये सुद्धा सर्वांची ज्ञानाची व्याख्या एक आहे काय? नाही. सांख्याला विचारा ज्ञान म्हणजे काय, ते काय म्हणणार? प्रकृती पुरुषाचा विवेक म्हणजेच ज्ञान. कणाद मुनी त्यांना विचारा ज्ञान म्हणजे काय, ते म्हणणार द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव या 7 पदार्थाच्या विवेकालाच ते काय म्हणणार? ज्ञान. अशा प्रत्येक दर्शनकाराने ज्ञानाच्या भिन्न भिन्न व्याख्या केल्या. पण येथे कोणतं ज्ञान अभिप्रेत आहे? वेदोक्त असणारं जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्यानेच मोक्ष प्राप्त होतो. म्हणून तेच ज्ञान प्रतिपादन करण्याकरता गुरुदेवाने आरंभ केला. आणि तो आरंभ करत असताना गुरुदेवाने त्याला सांगितलं बाबा रे परमानंद हे तुझं काय आहे? स्वरूपच आहे. मग जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याच्यापासून किती फूट दूर असतं? स्वरूप ते दूर नसतं, ते आपलं स्वरूपच आहे, ते दूर कसं असेल? त्या स्वरूपापेक्षा त्या स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला तर देह सुद्धा दूर आहे ना. त्याच्यामध्ये एक कारण देहापेक्षा सूक्ष्म देह दूर आहे, सूक्ष्म देहापेक्षा स्थूल देह दूर आहे, अशी एकापेक्षा एक दूर आहे. आणि सर्वाच्या आत असणारं जे आत्मतत्व इंद्रियानी परान्याहू इंद्रियभ्य परमन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धी परतस्वसा, ते आपलं आत्मस्वरूप आहे. म्हणजे ज्याचं स्वरूप असतं ते त्याच्यापासून दूर नसतं. म्हणजे परमानंद हे तुझं स्वरूप आहे. मग त्याच्या प्राप्तीची तुला इच्छा होते. आणि दुःख स्वरूपाच ठिकाणी नाहीच आहे, त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. जसा की सूर्याच्या ठिकाणी अंधकाराचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, तसा स्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाहीच तर त्याची निवृत्ती करणार काय? आणि परमानंद हे स्वरूप आहे तर त्याची प्राप्ती करणार काय? याचा अर्थ दुःख नित्य निवृत्त असताना निवृत्तीची इच्छा होते आणि परमानंद नित्य प्राप्त असताना प्राप्तीची इच्छा होते. म्हणजे तुला काय झालेलं आहे? भ्रम झालेला आहे, अध्यास झालेला आहे. मग त्याने म्हणावं हो गुरुदेव खरंच मला भ्रम झालेला आहे, पण असा तो म्हणत नाही. असं म्हणत नाही, कारण भ्रम काळात भ्रमरूपाने कळत नाही आणि भ्रमरूपाने कळाला तर भ्रम राहत नाही. कारण भ्रम काळात भ्रमरूपाने कळत नाही. भ्रम काळात भ्रम न वाटताना भ्रम काय वाटतो? प्रमा वाटतो, म्हणजे सत्य वाटतो. भ्रम काळात भ्रमरूपाने कळत नाही. जसं स्वप्न काळात स्वप्न वाटतं का आपल्याला? स्वप्न काळात आपल्याला स्वप्न वाटत नाही, मग स्वप्न सत्यच वाटतं. मग स्वप्न काळात स्वप्न वाटलं तर त्याला स्वप्न कोण म्हणेल? स्वप्न काळात स्वप्न वाटत नाही. पण स्वप्न काळात स्वप्न वाटलं नाही तरी स्वप्न नाही असं नाही. स्वप्न काय आहे? स्वप्नच आहे. फक्त ते स्वप्न रूपाने कळण्याकरता आपल्याला जाग व्हावं लागतं. माऊली म्हणतात स्वप्नीच्या घाया ओखद चिओची धनंजया तेवी अज्ञानमुळे या ज्ञानाची खळग. तसं अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो. किंवा
अविद्येच्या निदा घोरत होता बदबदा असं म्हटलेलं आहे. अज्ञानरूपी निद्रेमध्ये आपण झोपलेलो आहोत आणि त्याच्यात हे जगत सत्यरूपी स्वप्न आपल्याला पडलेलं आहे. पण जरी ते सत्य वाटलं तरी ते सत्य नाही. पण स्वप्नात स्वप्न जसं स्वप्न वाटत नाही तसं अज्ञानरूपी निद्रेमध्ये जीवात्मा पहुडलेला असल्यामुळे हे जगत त्याला स्वप्न वाटत नाही, पण ते स्वप्नच आहे. आणि स्वप्नातला पदार्थ कधी असतो? तत्वतः कधीच नसतो. तो स्वप्ना काळात दिसला तरी त्याची सिद्धी होत नाही. तसं अज्ञानरूपी निद्रेत हे जगत दिसलं तरी त्याची सिद्धी होत नाही. म्हणून जे नाहीच आहे तर त्याची काय निवृत्ती करणार, आणि ते तुझं स्वरूपच आहे तर त्याची काय प्राप्ती करणार. अर्थात तुला हा भ्रम झाला. त्याच्याकरता काल आपण बाबा सांगत असतात ती पंक्ती पाहिली. चित्राशी वाटे मज भिंत दावा, गंधाशी वाटे मज लेप द्यावा, तरंग मागे तृषितार्थ पाने, आणि तैशीची प्राणी चुकले ती ब्रह्मे किंवा भ्रमे. भ्रमामुळे ब्रह्माला चुकला. भिंतीवरच चित्र आहे ते म्हणतं मला भिंत दाखवा. लेप हेच गंधाचं स्वरूप आहे ते म्हटलं मला जरा लेप द्या. आणि जल हेच पाण्याचं तरंगाचं स्वरूप आहे ते म्हणू लागलं मला तृषा लागली. तर त्याला काय झालेलं आहे? भ्रम झालेला आहे. तसं परमानंद स्वरूप आपलं असताना परमानंदाची प्राप्तीची इच्छा होणं आणि दुःख स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव असताना त्याच्या निवृत्तीची इच्छा होणं म्हणजे काय झालेलं आहे? भ्रम झालेला आहे. मग त्याने म्हणा हो गुरुदेव काय आहे? भ्रम आहे. पण असा तो म्हणत नाही, कारण भ्रम काळात भ्रम वाटत नाही. जसं स्वप्न काळात स्वप्न वाटत नाही. आणि ज्या काळात भ्रमरूपाने कळाला त्यावेळेला त्याची सिद्धीच होत नाही, तो निवृत्त होतो. जसं गावमामा कुठपर्यंत राहतो? जोपर्यंत गावमामा कळत नाही तोपर्यंत. एकदा गावमामा रूपाने तो गावबा नाही गावमामा वेगळा आणि गावबा वेगळा. गावबा म्हटलं का नाथबाबाचा शिष्य आहे, गावमामा म्हटलं का भ्रमाच्या दृष्टांतातला आहे. म्हणजे गोष्ट आपल्याला माहिती असेल कदाचित, थोडक्यात सांगतो. एका गावामध्ये म्हणजे नवीनच त्या लग्न झालं मुलामुलीचं, आणि असं म्हणतात गाव सोडल्याशिवाय मनुष्याची प्रगती होत नाही असं काही समज असतं. ते म्हटले आपलं गाव सोडून आपण जरा दूर जाऊन राहू. मग ते आले ते एका चाळीमध्ये भाड्याची खोली घेऊन ते पती पत्नी राहायला लागले. 4-8 दिवस निघून गेले आणि अचानक एक दिवस तिथे मामा आला. म्हणजे सूटबूट घातलेला, बेल वाजवली. त्या माऊलीने दरवाजा उघडला. तिने बघितलं गिऱ्हाईक तर काही ओळखायचं दिसत नाही, पण ते रागवले. तिला येण्याकरता वेळ झाला. ते आपल्या किचनमध्ये ते मिक्सरच्या भांड्यावर काहीतरी काम करत होते. त्या आवाजात तिला काही हा बेलचा आवाज आला नाही. मग ते दरवाजा उघडल्याच्या नंतर ते एकदम भडकले. मूर्ख आहेस का तू? इतका वेळ पाहुण्याला अतिथी देवो भव, इतका वेळ दरवाजावर उभा राहायला सांगत असतात काय? तुला काही कळतं बेलचं नाही? ते म्हणले काय मिक्सरच्या आवाजामुळे मला काही बेलचा आवाज आला नाही. रागू नका, पण मी काय आपल्याला ओळखलं नाही. मग ती पुन्हा दरडो म्हटली मूर्ख कुठली, मला ओळखत नाही? अरे मी मामाना म्हटल्याच्या नंतर तिला वाटलं खरंच आहे. त्या लग्न लागायच्या वेळेला अंतरपाठ असताना सुद्धा मी त्यांच्याकडे पाहत होते. नंतर फोटोच्या वेळेला मी स्माईल देण्यात मग्न होते. मी काही यांच्या मागे कोण इकडं बघितलंच नाही. मग नक्कीच हे कोणाचे मामा असले पाहिजे, यांचे मामा असले पाहिजे असं तिला वाटलं. मग ती सेवेत मग्न झाली. मामाला काय ते चहा पाणी केलं, जेवणही केलं, त्याला खाऊही घातलं. मामा टी व्ही बघत बसले. टी व्हीचा आवाज मामाने जास्त वाढवला. मामाच्या हातात रिमोट आणि ही लागली मामाचे चरण दाबाला, कारण हे नाराज व्हायला नको. कारण पतिव्रता स्त्रीचं काय असतं, आपल्या पतीला थोडंसं इकडे तिकडं झालं तरी चालेल, पण त्याचे नातेगोते सांभाळावे लागतात. ती मामाचे चरण दाबायला लागले. त्या टी व्हीच्या आवाजामुळे तिला पुन्हा बेलचा आवाज आला नाही, पण ते काय लोड शेडिंग आलं. मग ते टी व्ही अचानक थोडीशी थांबली. मग बेलचा आवाज आला. मग तिला कळालं का कोणीतरी दरवाज्यावरती आहे. मग कळालं अरे नाही, यांचंच वेळ होऊन गेली. ती धावत गेली. दरवाजा उघडल्याच्या नंतर तेही भडकले. तिने काय झालं? मामा आले म्हटल्याच्या नंतर त्याने गिऱ्हाईक डोकून पाहिलं. तो म्हणतो गिऱ्हाईक काही ओळखीचं नाही. पण त्यालाही वाटलं ही एवढी तन्मयतेने सेवा करते, याचा अर्थ आपण तरी लग्नात कुठे बघितलं? 4च दिवस लग्नाला झाले, हिच्या मागे कोण होतं आपण काही बघितलेच नाही. नक्कीच हिचेच मामा असले पाहिजे. म्हणजे त्यालाच म्हणतात आपल्या वेदांताच्या भाषेत अन्योन्य अध्यास. याला वाटला तिचा आणि तिला वाटलं ह्याचा. मग ती उजवा पाय दाबत होता, हा डावा पाय दाबायला लागला. मामाला वाटलं चांगली गोष्ट आहे, चातुर्मास काढायला हरकत नाही. इतकी गोड सेवा करणार असल्याच्या नंतर काय. आणि थोड्या वेळाने 4-2 दिवस निघून गेलेत मामाच्या सेवेमध्ये. पण मग हा विचार करतो, ती मनात विचार करते, पण भीड असते. किंवा नवीन लग्न झाल्याच्या नंतर तर असते. कारण हिला वाटायचं आपण जर मामाला काही जाता कधी चौकशी करावी तर त्यांना राग येईल, आणि त्याला वाटायचं हिच्या मामाची आपण चौकशी करावी तर हिला राग येईल. म्हणून याच्या भीतीने तीन, त्याच्या भीतीने ही, दोघंही बोले ना. मामाला वाटलं ठीक आहे, मामाचा आनंदात चाललं. पण मग शेवटी एक दिवस हा म्हणायला लागला, मामा म्हणले विचारा, बोला. म्हणजे काही नाही, तुम्हाला आम्हाला थोडंसं हातावरचं पोट आहे, लाईट बिल, खोली भाडं
सगळं द्यावं लागतं. मग आता तुम्हाला जात आम्ही म्हणत नाही, पण मग आम्हाला दोघाला घरी राहणं शक्य नाही. आम्ही दोघं ड्युटीला गेलो आणि तुम्ही जर घरी एकटे राहिला तर मामा म्हटले चालेल की, एकटा राहतो. म्हणजे मग काही अडचण आली तर हे समोरचं दुकान तुम्ही काय लागेल ती वस्तू घेऊन या, आमच्या नावावर ते मांडून ठेवा. मामा मनात म्हटले मी तुम्ही नाही सांगितलं तर हेच करणार होतो. आता तुमची आज्ञा म्हटल्याच्या नंतर काय आज्ञेचं पालन नक्की होणार. पाहता काय तुम्ही, म्हणजे यांचा पेमेंट झाला 10-15 दिवसानंतर. या दोघाचा तर पूर्वीचा काळ, त्यांचा दोघाचा पेमेंट 15,000 रुपये, मामाची एकट्याची उधारी 16,000 रुपये. म्हणजे त्याच्यात तर गेलं. मग आता लाईट बिल खोली भाडं हे तर बाकीच राहिलं. मग मात्र संयम सुटला ना. मनुष्य सहनशीलतेला एक मर्यादा असते. आणि मग तो मात्र तिला बोलायला लागला, तुझ्या मामाला डोक्यात मेंदू आहे का नाही? त्याला काही कळतं मिळते की नाही? मग त्याचं डोकं का म्हणजे काय टोपी अडकवण्याची खुंटी आहे का? किती दिवस झाला? अतिथी काही इतके दिवस असतो का? न तिथीनं पाहता येणारा तो अतिथी पण इतके दिवस नाही राहत ना. बिनमुख गेली अतिथीने सर्व सुकृत त्याची संपत्ती, आता हे सुकृतच घेऊन जाते, काही ठेवायलाच मागे नाही ना. ती म्हणायला लागली अहो मी होतं म्हणून सहन केली माझ्यासारखी. माझा कसला मामा? तुमचा मामा तो. मग तुमचा त्या दोघाची चालली झुंबड, कोणाशी ऐके ना. मग ते मामाने वरून बघितलं, मामाला कळालं आपलं भांडं फुटलेलं आहे. मामा गाशा गुंडून गुळकुटी टाकायला आपण वारीत तयार असतो तसे मामा तयारीत उतरायला लागले, सगळं गाशा घेऊन. काही यांचंही घोरत बांधून घेतलं. मामाने उतरायला लागले. तेजीना चढतात, मामा उतरतात. मामा त्यांना बोलण्याच्या अगोदर जे अरे येऊ का आता? नाही म्हणले तुम्ही याच नाही तर आम्ही तुमच्याकडे चांगले पाहणार आहोत जरा, पण एक उत्तर द्या ना मामा. म्हणले काय तुम्ही हिचे मामा का माझे मामा? म्हणले तिचा मामा नाही तुझा तर बिलकुलच नाही. मामा कोणाचे तुम्ही? म्हणले मी गाव मामा आहे. कुठपर्यंत राहता? म्हणले कळत नाही तोपर्यंत आळंदी, कळालं का मग केळगाव, तिथं कळालं का मग पुढचं भोसरी आहे ना. असं हळूहळू पाय पसरी असं आमचं चाललं जातं. संपला माझा दृष्टांत. हा मामा आहे. म्हणजे कशा करता दृष्टांत? मामा करता नाही तर भ्रमरूपी मामाच आहे असं प्रकारचं. आपल्याला प्राप्तीची इच्छा व्हावी का? निवृत्तीची इच्छा व्हावी का? पण होत नाही का? काय झाले? भ्रम झाला. आणि भ्रम तो मामा रूपात असताना खराच मामा वाटला, तो गाव मामा कुठं वाटला. आणि ज्या वेळेला गाव मामा कळाला, यांना जावं म्हणायला लागलं, का तूच निघून गेला. तसा हा भ्रम आहे. हा भ्रमरूपाने कळत नाही, त्यावेळेला तो सत्यच वाटतो. आणि ज्या वेळेला तो सत्य वाटतो त्यावेळेला खरंच वाटतं आपल्या दुःखाची निवृत्ती झालीच पाहिजे, आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे. पण ज्या वेळेला कळतं हे भ्रम आहे त्यावेळेला तो भ्रमरूपाने राहत नाही, तो निघून जातो. अशा पद्धतीचा विषय गुरुदेव सांगतात. पण तो त्यांनी म्हणावं ना, हा गुरुदेव हा काय आहे? खरंच भ्रम आहे. पण हा भ्रम मानणारा कोणता अधिकारी असतो? खाली एक शब्द वापरला त्यांनी त्याकरता, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. नाहीतर मग परमात्म्याने बोललेच आहे, मनुष्यानाम सहस्रेषु कष्टित येतती सिद्ध यततामपि सिद्धानाम कष्टिन माम व्यक्ती तत्वतः ईश्वर अनुग्रहादिव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणाम द्वित्रिणाम उपजायते. आचार्य बोलतात. आणि आस्तीच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैल तरी विपायला निघे असं माऊली बोलतात. म्हणजे सगळेच असे नसतात. काना वाचनाची भेटी, सरिसाची पैकिरटी, वस्तू होऊनी उठी पण पुढे आहे कवणू एकजो, असा कोणीतरी वेळा असतो. आणि मग एकाएकी पटत नाही. मग त्यावेळेला तो शिष्य शंका करतो. काय शंका करतो ती आजच्या चिंतनामध्ये आहे आपल्याला. तरंग 4, परिच्छेदही 4 आणि त्यावर शिष्य शंका करतो. ती शंका वाचतो बघा. त्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बाबांची वाक्य आहे, मनुष्याला 3 गोष्टी कधी सहन होत नाही. त्यातलं एक आहे मर हा शब्द सहन होत नाही, दुसरा आहे मूर्ख म्हणणं सहन होत नाही, आणि तिसरं त्याला दुःखी म्हणणं सहन होत नाही. आगा मर हा बोलून साहते, मेल्यावर तरी रडती असते जात न गणिती गहिसपणे. कोणालाही बघा मर असं म्हणावं, असा अपशब्द बोलला ना तो सहन होत नाही. त्या छोट्या कार्ट्याला, शेंबड्या कार्ट्याला मर आणि जग याच्यातला फरक कळत नाही. पण त्याला आपण म्हणावं एखाद्या वेळेस वैतागून मरत नाही, तो म्हटलं तू मर ना, मला कशाला मारतोस. म्हणजे ते मर शब्द नाही सहन होत. म्हणजे मरणं जगणं खरं कळलं का त्यातलं अंतर, पण नाही सहन होते. म्हणजे मर हा बोलणं बोलू माऊली म्हणून तर म्हणतात नागा मर हा बोलणं साधे. मर सहन होत नाही. का सहन होत नाही? खरं विचार केला तर तत्वतः अमर आहे. नैनम छंद शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम केले ते आपण शोषती मारुतः. म्हणजे तत्वतः अमर आहे जीवात्मा, म्हणून त्याला मर सहन होत नाही. जसं त्याला मर सहन होत नाही तसं मूर्ख सहन होत नाही. काही खरंच मूर्ख असतात, त्याला मूर्ख म्हणा सहन होत नाही. त्याला मूर्ख म्हणलं का सहन होत नाही. तो म्हणतो हे सगळे आपल्याला मूर्ख म्हणतात नाही, गावातच राहायचं नाही, गाव सोडून जायचं. निघाला तो आणि गाव सोडून गेला. आणि गाव सोडून गेल्याच्या नंतर एका नदीत गेला. नदीत झरा होता, झऱ्यामध्ये मावल्या पाणी भरून नेण्याकरता येत होते. हा त्या झऱ्यातलं पाणी पिऊ लागला. तहान लागली, पिलं पाहिजे. पण झऱ्यातलं पाणी बैलासारखं पिलं पाहिजे का माणसासारखं पिलं पाहिजे? हा माणूस आहे ना, हा बैलासारखं पाणी प्यायला लागला. म्हणजे ते असं वाकून. आणि ते मागून 4 मैल आले. आणि ते म्हणले भाई काय मूर्ख आहे, काय मूर्ख आहे म्हटल्याच्या नंतर तो लगेच पाणी प्याय सोडून दिलं. तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या गावात
आमच्या गावातलं कोण आलं होतं? म्हणजे आम्हाला कोणी सांगितलं नाही, तुझ्या गावातलं कोणी आलं नाही. म्हणले मग नाही, पण माझ्या गावातलं कोणीतरी आलं पाहिजे, तुम्हाला सांगितलं. पण तुमच्या गावातलं कोणी, माझ्या गावातलं कोणीतरी तुमच्या गावातला नातेवाईक आहे का? त्यांनी फोन करून सांगितलं का? म्हणजे फोन करून सांगितलं नाही, तू कुठल्या गावाचं हेच आम्हाला माहिती नाही. मग मी मूर्ख आहे, तुम्हाला कसं काय कळालं? म्हणजे सांगायला पाहिजे, तुझी क्रिया सांगते ना, तुझं कर्म सांगतो. तू माणूस असला तर माणसासारखा पाणी पिला पाहिजे, तू बैलासारखा पाणी पितो आहे ना, मग तू कोण आहेस? रामकृष्ण हरी आहे ना, तू मूर्ख आहेस. पण त्याला सहन झालं का? ते का सहन झालं नाही? कारण भले त्याची बुद्धी असेल, काय असेल, हा शारीरिक धर्म आहे. कोणाची बुद्धी दगडासारखी असते, कोणाची बुद्धी कापरासारखी असते आहे ना, कोणाची गौरीसारखी असते. परंतु तत्वाचा तो बुद्धी आहे का बुद्धीचं अधिष्ठान आत्मा आहे? बुद्धीचं अधिष्ठान आत्मा आहे. आणि तो आत्मा कसा आहे? आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप आहे. इथे आपल्या मधलं पद म्हणलं इथं तो ज्ञान स्वरूप आहे. आणि ज्ञान हे त्याचं स्वरूप असल्यामुळे, तो ज्ञान स्वरूप असल्यामुळे तो मूर्ख आहे का? म्हणून मूर्ख मनुष्याला सुद्धा मूर्ख आहे म्हणणं सहन होत नाही, कारण तत्वतः तो ज्ञान स्वरूप आहे. बरं, तसंच दुःख सहन होत नाही मनुष्याला. दुःखाचा डोंब उसळलेला असतो आतून, ज्याची जळते त्याला कळते, या व्यवहारातही म्हणतो आपण. भयंकर दुःखी असतो, भयंकर व्यथित असतो. पण तो चार चौकात गेला ना, त्याला विचारलं गणपतराव आता काय आतून आग लागलेली आहे त्याची त्याला कळलेली असते. नाही, तुम्ही बघा, तुम्ही व्यवहारात तो अभिनय करताना काय करतो? हा, लय आनंदात. मग लय आनंदात म्हणताना कॅमेऱ्यात फोटो काढताना स्माईल प्लीज असं त्या कॅमेरामॅनला का म्हणावं लागतं? हसता कुठं त्याला? हसणंच हरवलेलं असतं. हल्ली लोकांचं हसणं हरवलेलं आहे. अब्जावधीची प्रॉपर्टी असते, पण ते फोटो काढताना त्याला म्हणलं साहेब थोडंसं हसावं. हसू नाहीच आहे, कारण आता वाजली की 12 अंतकरणातलं म्हणजे असंच असतं. याचं कारण काय? याचं कारण काय? ते काय नाही, अनात्म पदार्थाची तादात्म्य घेतलं म्हणून हा प्रकार आहे. पण खरं पाहिलं तर तो आनंद आहे, त्याचं स्वरूप आहे. जे त्याचं स्वरूप आहे त्याच्याकरता तो इतरत्र तो एक प्रकारचे मधुकरी मागतो, कंसात भीक मागतो. म्हणजे आनंद स्वरूप असताना मग त्याला दुःख का सहन होत नाही आपलं? याचं कारण काय? त्याला दुःखी म्हणणं सहन वाटतं का? म्हणजे कायम कोणाला विचारलं का कसं झालं, ते आनंदात तर म्हणत नाही, कारण तेवढं म्हणण्याचं धाडस नाही, अंतकरण साक्ष देतं. पण उष्ण अवसानानंतर म्हणतं बरं आहे. आता बरं आहे का बुरं आहे, कसं आहे, काय आहे, त्याच्या त्याला माहिती. पण वस्तुस्थितीने काय, तो आनंद हे त्याचं स्वरूप आहे, म्हणून त्याला सहन होत नाही. काय? दुःख सहन होत नाही आहे ना, दुःख सहन होत नाही. बरं, जाऊ द्या. तो तत्वता अमर आहे म्हणून काय सहन होत नाही? बोला एकदा. मर शब्द सहन होत नाही. तत्वता ज्ञान स्वरूप असल्यामुळे मूर्ख म्हणणं सहन होत नाही. आणि तत्वता आनंद स्वरूप असल्यामुळे दुःखी म्हणणं किंवा दुःखी दिसणं हे त्याला बरं वाटत नाही, त्याला ते सहन होत नाही. त्याला म्हणजे आपल्याला सर्वांना. पण त्यात मनुष्याला जास्त दिवस जगावा असंही फारशी अपेक्षा नसते. म्हणजे असते, पण तितकी तीव्र प्रखर नसते. मनुष्य म्हणतो जीवन थोडं कमी असलं तरी चालेल गड्या, पण कसं असावं? सुखी असावं, आनंदात असावं, मजेत असावं असं म्हणतो ना. म्हणजे अमरतेची तेवढी प्रखर मागणी नाही. तशा पद्धतीने मी ज्ञानी, चला काय लोक म्हणतील ते म्हणतील, मला माहिती नाही मी कसा आहे. म्हणजे लोक मूर्ख म्हणले तरी त्याला त्याचं काही तो मनावर घेत नाही. पण आतून अपेक्षा असते का मी आनंदी असावं. म्हणजे आनंद रूपतेची मागणी अधिक आहे. काय जीवन थोडंसं कमी असलं तरी चालेल, पण कसं असावं? आनंदी असावं. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, हे कवितेत म्हणणं बरं आहे, पण तसं असावं असं आपल्याला वाटतं. आणि मग त्या आनंदाची मागणी अधिक असल्यामुळे गुरुदेव त्याला सांगतात तू कोण आहे? आनंद स्वरूप आहे. आनंद तुझं स्वरूप आहे. त्या आनंदाकरता, त्या आनंदाच्या प्राप्तीची इच्छा तुला का व्हावी? पण असं म्हटल्याच्या नंतर मग तो आता शंका करतो त्यावर, मी जर आनंद स्वरूप असेल तर यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्या नंतर मला आनंद का होतो? आणि जर विषयाचा आनंद हे स्वरूप नसेल तर विषयात आनंद वाटू नये, आणि आनंद वाटत असेल तर माझा आनंद हे स्वरूप आहे या म्हणण्याला काही अर्थ नाही. कसं ते बघा. अनेक विषयापैकी पंचविषय आहे, शब्दस्पर्श रूप रसगंध. कल्पना करा, एखाद्याला गुलाबजाम आवडतो. जाम म्हणजे हे मुंबईतला लोणार तिकडला शब्द आहे, ते म्हणतात जाम आहे ना, म्हणजे खूप आवडतो. मग ते गुलाबजाम, त्याला जाम आवडतो म्हणून गुलाबजाम नाव जरी ऐकलं तरी त्या मनुष्याला आनंद होतो. काही ना काही आनंद होतो. आणि ते गुलाबजाम नाव ऐकलं, त्याला तो जाम आवडतो, त्याला गुलाबजाम नाव ऐकल्याच्या नंतर जाम आनंद झाला, आणि आनंद होताच ती गुलाबजामची डिश त्याच्यासमोर आली. असं टूळ पाहतो. ते गुलाबजाम त्याच्याकडे पाहतात, तो गुलाबजामकडे पाहतो. पाहता मग ते ज्याने आणले त्याच्याकडे पाहतो, याच्याकडे असं करताना तो समोरचा म्हणतो अहो पाहतो काय, घ्या तुमच्याच करता. तो माझ्या करता. म्हणजे पहिले गुलाबजाम नाव ऐकला, आनंद झाला. पाहिल्याच्या नंतर आणखी आनंद झाला, आणि म्हणले मग याचं काही नाही म्हटले तुमच्या करता आहे.
तुम्ही कसं काय? नाही म्हणले, संस्थेत उरले होते, कालची पंगत झाली, सगळे कंटाळलेले आहेत, तुम्ही नव्हते हजर, घ्या. तो घेतो एक तोंडा टाकतो, तो म्हणतो हा सुख सोहळा स्वर्गीय. हे कशा करता बघा, हे पंचदशीमध्ये आलेले प्रिय, मोद आणि प्रमोद. ते गुलाबजाम, ज्याला जाम आवडतो, ते गुलाबजाम नाव ऐकल्याच्या नंतर त्याला काही आनंद होतो, त्याला प्रिय म्हणतात. तो पाहिल्याच्या नंतर पुन्हा आनंदामध्ये वृद्धी झाली, त्याला मोद म्हणतात. आणि तो खाल्ल्याच्या नंतर खूपच आनंद झाला, त्याला प्रमोद म्हणतात. प्रिय, मोद आणि प्रमोद अशा 3 प्रकारचा आनंद त्याला झाला. मग हा 3 प्रकारचा आनंद त्याला होत असताना गुलाबजाम रूपी एक विषयच नाही का? विषय आहे. म्हणजे तिथे 3 सगळेच विषय आहे. शब्द, गुलाबजाम नाव ऐकले शब्द आहे. तो हातात घेतल्याच्या नंतर अरे चांगले मुरलेले जातात, स्पर्श आहे ना. पुन्हा दिसतो अरे एकदम चांगला, म्हणजे करपल्याला सुद्धा नाही, चांगला भाजलेला आहे. रूप आहे ना. कोणता राहिला आता? रस. तोंडात टाकल्याच्या नंतर कडू झेर वाटतो आहे ना, नाही गोड लागतो आहे ना. म्हणजे काय झाला तिथं? रस. आणि कधी कधी त्याचा खमंग वास येतो, चांगले जर त्याला फोडणी बिडणी व्यवस्थित बसलेली असले ना. म्हणजे त्याला काय झालं, त्या विषयाच्या द्वारा काय झाला? गंध, आनंद झाला. म्हणजे प्रिय, बोध आणि प्रमोद. मग हा विषयाच्या द्वारा आनंद झाला का आत्म्याचा आनंद आहे? नाही नाही, तुमचं बरोबर आहे, सिद्धांतात उत्तर बरोबर आहे. आता पूर्व पक्षात या थोडंसं आहे ना. पूर्व पक्षात जर पाहिलं तर हा आनंद कशाचा आहे? विषयाचा आहे. आणि तुम्ही काय म्हणता, कोण आनंद रूप आहे? तुझा आत्माचा आनंद रूप आहे. मग आत्माच जर आनंद स्वरूप असेल तर यत्किंचित गुलाबजाम सारखा एक सामान्य विषय पाहिल्याच्या नंतर त्याचं श्रवण, नंतर दर्शन आणि उपभोगाने जो प्रिय, मोद, प्रमोद अशा स्वरूपाचा विषयाने आनंद होतो, तो हो नाही. कोण आनंद रूप असेल तर? वा. आत्मा जर आनंद रूप असेल तर यत्किंचित अनुकूल विषयाच्या श्रवणाने, दर्शनाने, उपभोगाने आनंद हो नाही. आणि होत असेल तर आत्मा आनंद रूप आहे या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. याचाच अर्थ आनंद विषयात आहे का आनंदरूप आत्मा आहे, असा काय आहे प्रश्न आहे. ठीक ना. ती शंका वाचतो बघा. आता शिष्य बोलतोय, तरंग 4, परिच्छेदही 4, त्यावरची शंका. गुरु महाराज, तुम्ही बोलून गेलात तुझा आत्मा काय आहे? तू आनंद स्वरूप आहे. दुःख तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. दुःख स्वरूपाच्या ठिकाणी नाही तर त्याची निवृत्ती करायची काय कशी? आणि आत्मा आनंद स्वरूप आहे तर त्याची प्राप्ती काय करणार, असं तुम्ही बोलता. हे मी मान्यही केलं असतं, पण कधी मला विषयामध्ये आनंद भेटला नसता तर. तो काय बोलतो? गुरु महाराज, माझा आत्मा परमानंद रूप आहे असे आपल्या उपदेशाप्रमाणे मानावे तर यत्किंचित म्हणजे अगदी नगण्य म्हणजे गुलाबजाम कुठेही भेटणारी वस्तू आहे ना. फक्त पंक्तीला जरा ती म्हणजे मोल न देता भेटते आणि इतरत्र मोल द्यावं लागतं, पण भेटणारी वस्तू आहे ना ती. म्हणून म्हणतात यत्किंचित अनुकूल विषय. अनुकूल विषय म्हणजे जो प्रतिकूल घेतला नाही पुन्हा. कारण प्रतिकूल विषयाची निवृत्तीची मनुष्याला इच्छा होते आणि अनुकूल विषयाच्या प्राप्तीची इच्छा होते. अनुकूल प्रतिकूल कशाला म्हणतात? अनुकूल वेदनम सुखम, प्रतिकूल वेदनम दुःखम. जे आपल्याला हवंसं वाटतं, जे पाहिलं, त्याचं दर्शन झालं किंवा उपभोग गेल्याच्या नंतर आपल्याला आनंद वाटतो, त्याला अनुकूल म्हणतात. आणि जे नको वाटतं त्याला प्रतिकूल असं म्हणतात. म्हणून म्हणतात यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याबरोबर जो आनंद उत्पन्न होतो तो का व्हावा? कारण तुमच्या मते कोण आनंदरूप आहे? आनंदरूप आत्माच आहे. आणि कुठे आनंद नाही आत्म्या अतिरिक्त? कुठेच नाही. सुख नाही कोठे आल्या संसारा, वाया हाव भरी होऊ नका. सुखा लागी जरी करशी तळमळ तरी तू पंढरीसच आहे एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप ओसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. म्हणजे सुखरूप कोण आहे? आत्माच आहे. म्हणजे परमात्माच आहे. परमात्मा आत्मा एकच ना. व्यष्टीदृष्ट्या आत्मा म्हणतात, समष्टीदृष्ट्या परमात्मा म्हणतात, पण तो एकच ना. म्हणजे आत्माचा आनंदरूप आहे. विषय तुका आपला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नये. आणि श्रुती सांगते यो वै होमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. मग असं जर असेल तर अनुकूल विषयापासून काय होऊ नये? आनंद होऊ नये. आणि होतो तर खरा. अनुभवाचा आपला निश्चित करता येत नाही. असे काय आहे शंका? गुरु महाराज, माझा आत्मा परमानंदरूप आहे असे आपल्या उपदेशाप्रमाणे मानावे तर यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याबरोबर जो आनंद उत्पन्न होतो तो का व्हावा? आत्मा तर मूळचाच काय आहे? आनंदरूप आहे. मग विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न कसा होईल? होऊ नये. आणि होतो तर खरे. हा काय आपला अनुभव आहे. आणि जर अनुकूल विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न होतो तर आत्मा आनंदरूप नाही. मग आनंद कशात आहे? विषयातच आहे. विषया वाचून काही अनेक सर्वतारम्य नाही असंच मान्य केलं पाहिजे. आता ते माऊली पूर्व पक्षाची भूमिकेत बोलतात, पण याच्या दृष्टीने तोच काय आहे? उत्तर पक्ष आहे असे मला वाटते. या शंकेत 1 म्हणजे आत्मा आनंदरूप आहे किंवा 2 आनंद विषयापासून उत्पन्न होतो एवढाच विचार करण्याचा विषय आहे. याचे उत्तर श्री गुरु देतात. मुळात प्रश्न काय?
कोण आनंदरूप आहे? आत्मा आनंदरूप आहे असं कोण म्हणतात? श्री गुरु. आणि आनंद विषयात आहे असा अनुभव आहे कोणाचा? शिष्याचा. मग आत्मा आनंदरूप आहे तर कोणापासून आनंद वाटू नये? विषयापासून, अनुकूल विषयापासून आनंद वाटू नये. आणि अनुकूल विषयापासून आनंद वाटत असेल तर काय आनंदरूप आहे म्हणण्याला अर्थ नाही? आत्मा आनंदरूप आहे या म्हणण्याला काय अर्थ नाही. अशी काय आहे? शंका. मग आता तुम्हाला समन्वय काय वाटलं? एकतर आत्मा जर आनंदरूप असेल तर कोणापासून आनंद वाटू नये? विषयापासून वाटू नये. आणि विषयापासून आनंद होतो हा आमचा अनुभव, याचा अर्थ कोण आनंदरूप नाही? आत्मा आनंदरूप नाही. कोण आनंदरूप आहे? विषयच आनंदरूप आहे. विषया वाचून काही अनेक सर्वतरम्य नाही. आणि असं कोण बोलतात? माऊली बोलतात. कुठे बोलतात? ज्ञानेश्वरीत बोलतात. वाचा तुम्ही ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. कोण बोलतो? हा पूर्वपक्ष. हा पूर्वपक्ष बोलतो. बघा श्री गुरु त्याचं उत्तर देतात, आत्मानंदाची सिद्धी. आता खरं सांगा, विषयात आनंद वाटतो का नाही आपल्याला तरी? बरं, ही आपली शंका एका शिष्याने केलेली आहे का आपलंच प्रतिनिधित्व केलेलं आहे? का प्रश्न आणि उत्तर देणारे एकच ग्रंथकार आहे ना? ती ज्यावेळेस शंका करतात ते कुणाची भूमिका घेतात? शिष्याची, म्हणजेच आपली. आणि उत्तर देतात त्यावेळेला सिद्धांत काय, श्रुती प्रतिपादित तो सांगतात. मग आपल्याला असं वाटतं की नाही? मग आपल्याला काय वाटतं? आत्मा आनंदरूप आहे का विषय आनंदरूप आहे? आपल्याला एवढं माहित आहे का आत्मा आनंदरूप आहे हे खरं आहे, पण विषयात आनंद नाही असं म्हणण्याचं धाडस नाही, कारण आनंद आपण बघतो. मग आता याची संगती काय? बरोबर की नाही? तर याचं उत्तर असं आहे का विषयात जरी आनंद वाटतो भासतो म्हणून खराच आहे असं आपल्याला वाटतं. जसं स्वप्नात पदार्थ दिसतात म्हणून आहे असं वाटतं, पण तत्वता ते नाही. तसं विषयात आनंद आपल्याला अनुभवाला येतो, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणून जरी आपल्याला वाटलं विषयात आनंद आहे तरी मुळात विषयात आनंद नाही. वाटतो तो आपल्याला काय झालेला आहे? भ्रम झालेला आहे. भ्रमाने आपल्याला वाटतं विषयात आनंद आहे, पण विषयात खरोखर आनंद नाही. वाटला तो आपल्याला भ्रम आहे. आपल्याला गोड गुलाबजाम वाटले, जाम गोड वाटले, तरी खरं सांगा गुलाबजाम गोड आहे? गोड लागले नाही खाताना? लागले, पण ते कशात घोळले? साखरेच्या पाकात घोळले म्हणून ते गोड वाटले. साखरेचा पाक वाजा करा आणि त्यात गोडी दाखवा, कोण दाखवू शकेल? उत्तर आहे कोणी दाखवू शकणार नाही. तसं विषय आपल्याला सुखरूप वाटतात का आहेत? वाटतात. का वाटतात? ते गुलाबजामचा पाक साखर रूपाने वेगळा दिसत नाही म्हणून वाटून गेले. तसं विषय ह्या परमात्मा रूपी पाकामध्ये घोळलेले आहेत आणि ते आपल्याला दिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला वाटतात ते गोड आहेत, पण ते त्यांचं गोडी नाही. ती विषयाचं सुखरूपता नाही. ती सुखरूपता कोणाची आहे? परमात्म्याची आहे. आत्मरूप आहे ना, आनंदरूप आत्म्याची आहे. कोणाची? आनंदरूप परमात्म्याची आहे, कोणाची नाही? विषयाची नाही. वाटतं तो भ्रम आहे. पण मग आता प्रश्न पडला, भ्रम तरी का व्हावा? भ्रमाने वाटतात ना. कोण सुखरूप आहे? बोलत चालायचा थोडासा. सुखरूप कोण आहे? आत्माच आहे, परमात्माच आहे. कोण नाही? विषय नाही. मग विषय जर सुखरूप नाही तर वाटावे का? वाटू नये. म्हणजे का वाटतात? उत्तर काय दिलं तुम्ही? बोला ना. भ्रमाने वाटतात. पण मग भ्रम तरी का व्हावा असा प्रश्न आहे. भ्रम तरी होतो का? तर त्याच्याकरता ते उदाहरण देतात. उदाहरण असं आहे का बघा, अमावस्येच्या दिवशी चंद्र निघला, हो की नाही? हा, म्हणजे तुम्ही थकले नाही, मग बरोबर उत्तर दिलं आहे ना. चंद्र कधी उदयाला येतो? पौर्णिमेच्या दिवशी, आहे ना. तुम्ही हा म्हटले म्हणजे लक्ष नाही, आणि नाही म्हटले म्हणजे लक्ष आहे ना. म्हणजे चंद्र कधी उदयाला आला? शरद पौर्णिमेच्या दिवशी षोडश कलयुक्त चंद्र आकाशामध्ये उदयाला आला. आणि त्याच दिवशी काय केले? एक मटका घेतला, घट घेतला, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, मोकळ्या मैदानामध्ये ठेवला. असं घरामध्ये वगैरे नाही, असं मोकळ्या मैदानात ठेवला. तर त्यावेळेला चंद्राचं प्रतिबिंब कशात दिसतं? त्या घड्यामध्ये दिसतं. चंद्राचं प्रतिबिंब त्या घड्यामध्ये कसं दिसतं? जसा चंद्र असेल तसं दिसतं का जसं घड्यातलं जल असेल तसं दिसतं? म्हणजे चंद्राचं प्रतिबिंब जर पांढरा असेल तर घड्यामध्ये पिवळं दिसेल का? मग जसं बिंब असेल तसं प्रतिबिंब दिसेल का जसं जल असेल तसं प्रतिबिंब दिसेल? जसं बिंब असेल तसं प्रतिबिंब दिसेल. पण बिंब तर स्थिर असतं आणि प्रतिबिंब हालताना दिसतं. मग कसं दिसेल? जसं जल असेल तसं दिसेल का जसं बिंब असेल तसं दिसेल? आहे ना. दोन्ही उत्तर बरोबर आहे ना, आहे ना. दोन्ही उत्तर पहिलंही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. पण इथे तूर्त अपेक्षित आहे की जसं जल असेल ना तशी त्याची स्थिती दिसते. घटातलं जल जर मलिन असेल, गढूळ असेल तर प्रतिबिंब सुद्धा मलिन दिसतं. घटातलं जल जर अस्थिर असेल तर प्रतिबिंब सुद्धा अस्थिर दिसतं. आणि तेच घटातलं जलामध्ये जर आपण तुरटी टाकली, आणि ते मल सगळा खाली बसला आणि ते घटातलं जल आता वारा बिरा नाही, ती स्थिर आहे, तर प्रतिबिंब सुद्धा स्वच्छ आणि स्थिर दिसेल. मग त्या प्रतिबिंबाचा हा दोष नाही.
ज्या जलात ते प्रतीतील येतं त्याची जशी स्थिती असेल तशी त्याची प्रतीती आहे. मूळ बिंब कसं आहे, जसं आहे तसं आहे. तुका म्हणे साई देव आहे तैसा आहे. मूळ प्रतिबिंब. मग इथं आता घटस्थानी कोण घ्यायचं आहे ना, तर इथे पृथ्वी स्थानी पंचमहाभूत. घट आहे पंचमहाभूत देह तो पाचाचे झाले पंचमहाभूत कार्य देह. आणि त्याच्यामधलं जल कोण घ्यायचं, अंतकरणरूपी जल. आणि त्या अंतकरणरूपी जलामधला गढूळपणा म्हणजे निषिद्ध कर्म करण्याची वासना मल, आणि त्यातला चंचलपणा म्हणजे विक्षेप. आणि त्यामुळे ते घटातलं अंतकरणरूपी जल काय होतं, मल दोषामुळे गढूळ होतं आणि विक्षेप दोषामुळे चंचल होतं. आणि त्यामुळे कुटस्थरूपी चंद्र आहे वर किंवा परमात्मरूपी चंद्र आहे, त्याचा असणारं आनंदरूपी प्रतिबिंब हे ते पाणी हलू लागलं तर प्रतीतील येत नाही, म्हणजे व्यवस्थित प्रतीतील येत नाही. आणि ते मलिन असलं तरी व्यवस्थित प्रतीतील येत नाही. आणि तिथेच म्हणजे निष्काम कर्म, निष्काम उपासनारूपी त्रुटी टाकली एक प्रकारची, तर काय होतं, ते अंतकरणरूपी जल स्वच्छ होतं आणि स्थिर होतं आणि त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान व्यवस्थित होतं. पण आता इथे घडताना हा भ्रम का होतो याचं उत्तर आपलं चाललं. तर इथे 3 गोष्टी युगपत घडतात. 3 गोष्टी कोणत्या, अगोदर आपण झोपेतून उठलो, समजा झोपेतून उठल्याच्या नंतर आपल्याला विचारलं का हो तुम्ही आता कसे, तर झोपेतून उठलेला मनुष्य नुकताच तो आत्मानंदच भोगून आलेला असतो. माऊली म्हणतात साचची पृथ्वी राजरी नेता स्वप्न जागारा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून येतात. तो आत्मानंदच भोगून आलेला असल्यामुळे तो एकदम आनंदात असतो. मग त्याला विचारलं का हो गणपतराव आनंदात, म्हटले हो आनंदात. का बरं कोणी येणार, म्हणजे तसं काय काही चांगलं काय, तसं काहीच नाही. म्हणजे एखादं चांगलं सुंदर स्वप्न पडलं, काहीच नाही. आनंदात काय, म्हटलं उगीच काय, कारण त्याचा आनंद स्वरूप आहे ना, त्यामुळे तो आनंदात आहे. पण त्याच वेळेला काय होतं, विषयाची कुठली तरी इच्छा होते. म्हणजे एखादा मित्र देणार असतो किंवा पाठाला जायचं काय असेल ते आहे, कुठल्यातरी विषयाची इच्छा होते आणि ते विषय वेळ असतो कमी आणि त्याला पटकन तिथपर्यंत जायचं असतं. मग त्या विषया प्राप्ती करता त्याच्या अंतकरणवृत्ती काय होते, चंचल होते. अगोदर तो नुकताच झोपेतून उठल्यामुळे शरीररूपी घट, अंतकरूपी जल, परमात्मरूपी चंद्र, त्याचे आनंदरूप आनंद काय सुखरूप आहे दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो म्हटलेले ना, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग गोपाळाचा संघ भोवता व्हावा. मग ते आनंदरूप असणाऱ्या चंद्र म्हणजे कृष्णचंद्राचं किंवा परमात्म्याचं त्या अंतकरण शरीररूपी घट अंतकरूपी जलामध्ये प्रतिबिंब होत असतं, तो आनंदात असतो. पण अन्य विषयाची इच्छा झाल्याच्या नंतर ते अंतकरण काय होतं, चंचल होतं, अस्थिर होतं आणि ते पुन्हा मलिनही होतं विषयाच्या त्या निषिद्ध विषयाच्या वासनेने. आणि मग त्याच्यामध्ये ते आनंदरूपी परमात्म्याचं काय होत नाही, प्रतिबिंब भान होत नाही. म्हणजे ते प्रतिबिंब असूनही त्याची प्रतीती येत नाही. मग त्याला वाटतं माझा आनंद गेला आणि मला तो आनंद कशाने प्राप्त होईल, ज्या विषयाकरता ते चंचल झालं त्या विषयाच्या. आणि मग तो धावत जातो त्या विषयाची प्राप्ती. ते चंचल स्थिर असणारं, ते चंचल झालेलं चित्त जे बहिर्मुख झालं होतं ना, ते स्थिर आणि अंतर्मुख होतं. आणि विषयाची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुखता आणि त्या आत्मानंदाचं भान, या 3 गोष्टी कशा घडतात, युगपत म्हणजे एकाच वेळेला. आणि एकाच वेळेला घडल्यामुळे त्याला आनंद कशाच वाटला, तो विषयाचा. पण आहे कोणाचा, मूळ आनंदरूप असणारा आत्म्याचाच. पण कशाच वाटला, विषयाचा. कशामुळे, भ्रमाने. आणि तो भ्रम का झाला मग आता, तेवढं युगपत घडल्यामुळे. कोणत्या 3 गोष्टी, अनुकूल विषयाची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुखता आणि आत्मानंदाचं भान, या 3 गोष्टी युगपत म्हणजे एकाच वेळेला घडल्या. म्हणून भ्रमाने वाटलं का कशापासून आनंद प्राप्त झाला, विषयापासून. पण तो विषयाचा नसून कोणाचा असतो, आत्म्याचा. ते युगपत करता नेहमी आम्ही उदाहरण देत असतो. असं केलं. आता हा आणि हा आघात काय झाला, एकाच वेळेला झाला. जसं लक्ष जर नसेल तर वाटतं इतकी कोणाची चुटकी वाजत नाही, यांची कसं काय वाजते, यांची वाजलीच नाही. त्यांनी काय केलं, चुटकीत तुम्हाला फसवलं आहे ना. म्हणजे आवाजही काढला केला आणि दाखवलाही काढला. मग या दोन्ही गोष्टी युगपत घडल्यामुळे जसं वाटलं की आनंद म्हणजे आवाज इकडला असताना इकडला भासला, तसं या 3 गोष्टी युगपत घडल्यामुळे आनंद परमात्म्याचा असताना कोणाचा वाटला, विषयाचा वाटला. म्हणून विषयात म्हणजे कोण आनंद रूप आहे, मग बोला आता, परमात्माच आनंद रूप आहे. कोण आनंद, कशात आनंद नाही, विषयात आनंद नाही आहे ना. आणि वाटतो की नाही, वाटतो. कशामुळे, भ्रम का होतो, मग या युगपत गोष्टी घडतात म्हणून. आणि ते युगपतचा विचार कशाला कधी कळत नाही, स्वबुद्धीने कळत नाही. तो कोणी कळतो, शास्त्राने कळतो. तस्मा शास्त्रम प्रमाणते. मग शास्त्र विषयात आनंद नाही हे सांगतं, विनाकारण आपल्या माथेवर काही आरूढ करतं का, जसं आहे तसं सांगतं, जसं आहे तसं सांगतं. कसं घडतं ते आपल्याला सांगतात. म्हणून म्हणतात अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्व. हा भ्रम कसा घडतो तो आपल्याला अज्ञात आहे, त्याचं ज्ञान कोणी करून दिलं, शास्त्र आणि सद्गुरूने आपल्याला करून दिलं. म्हणून कशात आनंद वाटला तरी नाही,
विषयात आनंद वाटला तरी नाही, म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख परवता एवढे. मग जवा पाडे सुख आहे की नाही विषयात? आता बोला. जवा पाड सुद्धा नाही. मग संत बोलले की नाही जवा पाडे? संताचंच वचन आहे, तुकोबरायचंच वचन आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख परवता एवढे. मग जवा पाडे सुख आहे सांगायचं का तुकोबरायला? का आपल्याला नाहीच म्हणणं, आपण ऐकणार नाही म्हणून बोलतात? आपण एकदम जर आपल्याला सुख विषयात सुखच नाही असं म्हणलं तर समाज ऐकणार नाही. कारण उलट त्यांचं झालंय का विषय वाचून काही ना आणि सर्वथा रम्य नाही, ही त्यांची भ्रामक धारणा आहे. आणि त्यांना बिलकुलच नाही म्हणलं तर ते ऐकणारच नाही. ते म्हणले हे काय बोलतात, चला हे 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 काय आपल्या अनुभवाचं नाही. पण त्यांना जर सांगितलं बाबा सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत एवढे, मग मनुष्य काय म्हणतो, पर्वत एवढं का असं ना दुःख, पण जवा पाडे सुख आहे ना. मग त्याच्याकरता आम्ही काय करू, पर्वता एवढे कष्ट उपसू आणि जवा पाडे सुख प्राप्त करून घेऊ. खरं नाहीतरी असंच नाही का? प्रपंचामध्ये जर व्यवहारामध्ये आपण पाहिलं तर ज्या ज्या सुखाकरता म्हणून आपण कष्ट उपसतो, त्या कष्टाच्या तुलनेत ते प्राप्त होणारं सुख आणि त्या कष्टाची जर तुलना केली तर कष्ट किती आहे, पर्वतप्रायच आहे. सुख एवढं आहे, जावं एवढंच आहे. तेही नाही, पण ते आपल्याला वाटतं म्हणून बोलावं लागतं. ते सुद्धा वाटलं का, हे अनुकूल इच्छित वस्तूची प्राप्ती, वृत्तीची स्थिर, अंतर्मुक्त, आत्मानंदाचं भान, या 3 गोष्टी युगपत घडल्या म्हणून भ्रमाने आपल्याला वाटलं ते विषयाचं सुख आहे, पण ते नाही. आणि बघा आता घर बांधायचं, घरामध्ये राहायला जायचं, त्याच्याकरता किती किती वेदना, किती किती कष्ट, म्हणजे नष्ट होईपर्यंत कष्ट त्याचे थांबत नाही. त्याला म्हणतात वीर पावी खोदून, घर पाहावं बांधून आणि विवाह पाहावं करून. मग काय होतं, ज्याचं होतं त्याला विचारा तुम्ही. भयंकर वेदना असतात. आणि त्याच्या उत्तर काळात जे सुख प्राप्त होणारं पाहिलं ना, ते अत्यंत नगण्य असतं, क्षुल्लक असतं, आणि तेही वाटतं, तेही खरं नसतं. मग जर संतांनी सांगितलं, बघा आता जीवाची प्रवृत्ती कशी, दुःख केवढं आहे, पर्वत एवढं आहे, सुख एवढं आहे, जवा पाडे आहे, तरी सुद्धा त्या पर्वत प्राय कष्ट उपासण्याकरता मनुष्य तयार होतो का, जवा एवढं सुख भेटतं म्हणून. म्हणून माऊली म्हणतात, जे एक उत्तराची वाडी जळते आगी खाली ती उडी, ते आणायासी सोगोडी सांडी ती घेवी. मग शेकड्याला 100 रुपयाला 1 रुपया वाढून महिन्यात भेटत असेल तर 100 रुपयाचं जोखीम पत्करण्याकरता ते सावकार लोक तयार होतात. तसं पर्वत प्राय कष्ट उपसून जवा एवढं सुख प्राप्त होत असेल तर मनुष्य त्याच्याकरता प्रयत्न करताना माघार घेत नाही. तर जिथे पर्वत प्राय काय आहे, सुखच सुख आहे, आणि दुःख जवा एवढे सुद्धा नाही, ते सुख आणि विनामूल्य आपल्याला प्राप्त होत असेल तर त्याच्या प्राप्तीकरता कोण प्रयत्न करणार नाही? सर्वच प्रयत्न करायला पाहिजे. कोण करतंय? कोणीच करत नाही. का? याचं कारण याचंही मर्म माहिती नाही. आणि ते जर सोयबुद्धीला कळालं तर मग शास्त्राची आवश्यकता काय? याच्याकरताच शास्त्र लागतं, याच्याकरताच संत विचार लागतात, याकरताच सद्गुरू लागतात. मग सद्गुरू म्हणतात जवा पाडे सुद्धा नाही, पण वाटलं तो भ्रम आहे, आणि तो भ्रम तरी का झाला, या 3 गोष्टी उपत घडतात म्हणून विषयात काय नाही, सुख नाही. सुखरूप कोण आहे? आत्माच आहे. मग यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्या नंतर जो आनंद होतो तो होऊ नये. जर कोण आनंदरूप असेल तर आत्माच आनंदरूप असेल, पण जरी झाला तरी तो कोणाचा आनंद नाही, विषयाचा आनंद नाही, तो कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. वाटला विषयाचा तो कशामुळे? भ्रम झाला का, युगपत घटना घडतात म्हणून विषयात आनंद वाटतो का असतो? वाटतो. आणि मग आनंद कुठे असतो? आत्मस्वरूपच असतो. तो आनंदरूप आत्मा कोण आहे? परमात्मा आहे. परमात्मा कोण आहे? मीच आहे. अहम ब्रह्मास्मी. आनंद विद्वान ब्रह्म, ते ब्रह्म कोण आहे? मीच आहे, असं गुरुदेव सांगतात. आपल्याला पहिली शंका अशी कळाला, पुढची शंकानं उत्तर पुढे घेऊ, पहिले हे वाचून घेऊ. वाचू. आत्मानंदाची सिद्धी. श्री गुरु बोलतात, हे शिष्य, अगदी पहिलं त्याला काय म्हणतात, बाबा म्हणत असतात उत्तर देण्यापूर्वी खरं काय त्याला पहिलं सांगावं. म्हणून गुरुदेव काय बोलतात, आत्मा आनंदरूप तर आहेच आहे. माझे आनंदरूप कोण आहे? आत्माच आहे. तुला वाटला आनंद कुठे? विषयात. तरी वाटला तरी तो नाहीये. आनंदरूप तर आत्माच आहे, पण जीवाला माझा आत्मा आनंदरूप आहे असे काय नसते, ज्ञान नसते. हे बघा, वस्तू असावी का असून ज्ञान असावं, आहे ना. एखाद्या वेळेस नसली तर तो प्राप्त करेल ज्ञान झालं तर, पण वस्तू असेल आणि तिचं ज्ञान नसेल तर मग त्याची काही एक उपयोगिता नाही, त्याचं दारिद्र्य काही निवृत्त होत नाही. याच्याकरता जगप्रसिद्ध 2 भगवान ज्ञानोबाराचे ओव्या आहेत, म्हणजे अनेक आहेत, त्यातल्या प्रसिद्ध आपल्या 2 ओव्यात माझ्या पाठातल्या. त्यातली पहिली आहे, निदैवाची परिवरी, लोह्यारुतल्या अति सहस्रोरी, ते तर बैसुनी उपवास करिका दरिद्री झिये, कल्प तरु तळवटी, बैसुनी झोळीये दे तशी गाठी, मग दैन्य निघे किरीटी निदैन्याची करू. बरोबर ना?
मग निदैव निघे किरटी दैन्याची करू. मग ते निदैवी मनुष्याचं त्याला दैनिक जीवनामध्ये प्राप्त होतं. त्यातली पहिली ओवी कल्पतरू खाली बसला. आणि तुकोबरायाचं वचन आहे कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविते किंवा कल्पतरू खाली फळे येती मागितली. आणि श्री गुरु सारिकामध्ये दृष्टांत देतात माऊली कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जोशी काय वाणी काय होणे काय निवडताय. म्हणजे कल्पतरू कल्पना केल्याच्या नंतर सर्व पुरवतो. मग तिथे बसल्याच्या नंतर झोळीला गाठी द्याव्या का कल्पतरू खाली फक्त कल्पना करावी. आज सगळा 56 भाषेचा भोग पाहिजे. आज सगळ्या संस्थेत मला पंगत घालायची काही नाही. पण कल्पतरू खाली बसला तर घालील की नाही. तो म्हणेल आज मला सगळ्याला द्वारकाधामाला दर्शनाला घेऊन जायचं होईल की नाही. पण अशी कल्पना येते का नाही. इथं बुद्धबीत तर नसेल मन आहे ना ते. म्हणजे असा असताना म्हणजे कल्पतरू खाली बसला पण फाटलेल्या झोळीला गाठी देतो का बरं. कल्पतरू खाली आहे कल्पतरूची प्राप्ती आहे पण हा कल्पतरू आहे त्याचं काय नाही ज्ञान नाही. आणि दुसरं काय उदाहरण दिलं आपण निदैवाची परिवारी. त्याच्या पूर्वजाने हिरे माणिक मोती पृथ्वीवर किमतीचे अनमोल रत्न तेथे ठेवलेले आहेत आणि त्याचा वारसदार हाच आहे. पण तरी सुद्धा वर भीक मागायला लागला का आपल्या पूर्वजांनी आपल्याकरता एवढं धन आहे हे जर त्याला काही नाही ज्ञान नाही. तसं हे धनच आहे कोणतं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. ते मीराबाई सारखेला प्राप्त झालं पायोजी महिने राम रतन धन पायो. पण आपण त्याच धनावर बसलेलो आहोत आणि पंचविषयाच्या दारामध्ये मधुकरी सुखाची का बरं. कारण आहे आपल्याकडे पण त्याचं आपल्याला ज्ञान नाही. आणि ज्ञान नसल्यामुळे जीव आनंदरूप असताना सुद्धा ते मी आनंदरूप याचं ज्ञान नाही म्हणून विषयाच्या दरबारामध्ये तो आपले सुखाची मधुकरी मागतो. अशा पद्धतीचं उत्तर गुरुदेव इथं देतात. बघा हे शिष्य आत्मा आनंदरूप आहे आनंदरूप तर आहेच पण जीवाला मात्र माझा आत्मा आनंदरूप आहे असे ज्ञान नसते. आणि याचमुळे त्यास विषयाची काय होते इच्छा होते. आणि एकदा इच्छा झाली तर इच्छा ते करीती बुद्धीचा तो लोप. जसं ते पाणी एकदा हल्लं का त्याच्यातल्या प्रतिबिंबाचं काय करते लोप करते. तसं इच्छा काय करते आत जे आनंदरूप परमात्म्याचं भान होत होतं त्याची काय करते अप्रतीती करते. आणि मग त्याला वाटतं का आता हा विषय प्राप्त झाला म्हणजे मला काय होईल आनंद होईल. मग तो कोबऱ्या म्हणतात विषय ओढी भुलले जीव आता याचे कोण करेल किंवा नोपजे नारणे भाव पावणे ठाव नरदेह. किंवा माऊली म्हणतात मग विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू जीवासी झाला. म्हणून म्हणतात इच्छा झाली म्हणजे विषय प्राप्तीच्या खटपटीला जीव लागतो. आणि त्यावेळेला बुद्धी कशी होते चंचल होते. एखादी इच्छा उत्पन्न झाली ना तर बुद्धी चंचल होते. आणि मग त्या चंचल बुद्धीमध्ये त्याला काही कळत नाही हेही त्याला त्यावेळेला कळत नाही असा प्रकार होतो. म्हणजे इच्छित विषय हो बघा आपलं साधं सुद्धा आपण आता पाठात बसलो ना पाठात बसल्याच्या नंतर दुसरं काहीतरी मधुकरी करता सुद्धा मन गेलं आणि मन चंचल झालं का इथे मला चाललेला विषय काय कळत नाही ही मनुष्याला त्यावेळेला कळत नाही. आणि त्याच्याकडे बोलतो तुम्ही तास बघा काय काय म्हणले तुम्ही कुठे गेला होता आम्ही गेलो होतो मधुकरीला असं होतं. म्हणून म्हणतात म्हणजे विषय प्राप्तीच्या खटपटीला जीव लागतो आणि त्यावेळेला बुद्धी चंचल होते. इच्छित विषय प्राप्त झाल्याबरोबर क्षणमात्र बुद्धी काय होते स्थिर होते. म्हणजे ते 3 गोष्टी युगपत कशा घडतात ते सांगतात. आणि त्या स्थिर झालेल्या अंतर्मुख बुद्धिवृत्तीत कोणाचं भान होतं आनंदरूप आत्म्याच्या आनंदाचे. म्हणजे परमात्मा रूप आहे ना आनंदरूप आत्मा परमात्मा एकच आहे. त्याच्या आनंदाचे काय होते भान होते. म्हणजे त्याचं प्रतिबिंब ज्ञान होतं त्याचं भान होतं त्याची प्रतीती येते कशा रूपाने प्रतिबिंब रूपाने. आणि विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आत्मानंदाचे भान म्हणजे इच्छित अनुकूल विषयाची प्राप्ती वृत्तीची स्थिर अंतर्मुक्ता आणि आत्मानंदाचं भान हे तिन्ही कसे करतात एकाच काली म्हणजे युगपत होत असल्यामुळे विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी काय झाला आनंद उत्पन्न झाला असे जीव मात्राला वाटते. मात्र का असे वाटते का वाटते ह्या 3 गोष्टी युगपत घडतात हे स्वबुद्धीने कळत नाही म्हणून. पण वास्तविक आनंद कोणाचा आहे आत्म्याचाच असतो. याच उदाहरण जे आपण सुरुवातीला बोललो उदाहरण एखाद्या पात्रात पाणी भरून पौर्णिमेच्या मध्यरात्री ते पात्र उघड्या जागे ठेवावे. मध्यरात्रीच ठेवावे कारण तो त्यावेळेला पूर्ण चंद्र असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी तो असतो. आणि तोही आपण मध्यरात्री उघड्या मैदानात ठेवलं तर कळेल. आता इथं ठेवल्याच्या नंतर कसं कळणार ते म्हणून म्हणतात याच उदाहरण एखाद्या पात्रात पाणी भरून स्वच्छ पौर्णिमेच्या मध्यरात्री ते पाणी पात्र उघड्या जागेत ठेवावे. आणि त्यावेळेला जर पाणी स्थिर व स्वच्छ असेल तर त्यात पाण्याचे त्या पाण्यात चंद्रबिंब म्हणजे चंद्रबिंब कंसात करायचं चंद्राचं प्रतिबिंब कसं दिसते स्पष्ट दिसते. आणि वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणाने एखाद्याने उचलून तो घटच घेऊन पळाला मग त्याच्यातही दिसणार नाही.
किंवा वारा आला सोसाट्याचा त्याही वेळेला ते हल्ल्यामुळे दिसणार नाही, किंवा मलिन झालं पाण्यात एखाद्याने 2-3 ते ढेकळच आणून टाकले मातीचे, ते त्याही वेळेला त्याचं मलिन झाल्यामुळे त्याही वेळेला दिसणार नाही, अस्थिर आणि मलिन. म्हणून वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणाने पाणी हलू लागले तर त्यात चंद्राचे भान होत नाही, हा झाला दृष्टांत. त्याप्रमाणे सिद्धांतामध्ये जेव्हा बुद्धी काय होते, अस्थिर होते, आपले स्थिर असते, म्हणजे अंतकरण बुद्धी म्हणा आहे ना, ते त्यावेळेला स्थिर असते, तेव्हा त्या बुद्धीत आनंदरूप आत्मरूप आनंदाचे भान कसे होते, स्पष्ट होते. आणि ज्या वेळेला पुन्हा विषयाची इच्छा होते, म्हणजे अन्य विषयाची इच्छा उत्पन्न झाली का, त्यावेळेला ती बुद्धी कशी होते, चंचल असल्यामुळे आत्मानंदाचे भान होत नाही. आणि यावरून आनंदरूप कोण आहे, मग या युक्तिवाद झाला. हा युक्तिवादाने कोण आनंदरूप आहे, हो आत्माच आनंदरूप आहे. कोण आनंदरूप नाही, विषयात आनंद मुळीच नाही. म्हणे या आनंदरूप आत्माच आहे, विषयात आनंद मुळीच नाही. हे काय झाले, सिद्ध झाले. हे सिद्ध झाले म्हटल्याच्या नंतर तो शिष्य म्हणू लागला, असे कसे सिद्ध झाले, हां तुम्ही काही बोलायला लागला ना आम्ही ऐकायचं काय. हो शिष्य बोलतो तो, असे कसे सिद्ध झाले. तो म्हणतो बघा महाराज तो म्हणतो महाराज घडीकडे नका पाहू. थोडं 2 मिनिटं शंका घेतो ना. महाराज अनुकूल असणाऱ्या श्रीधन पुत्र आदी विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असता त्याचे ठिकाणी आनंद मुळीच नाही, असे कसे समजावे. संतांनी तरी मुळीच नाही असे म्हटले का, जवापाडे म्हटले, जवापाडे म्हटले. तुम्ही काय बोलायला लागला, मुळीच नाही, हे आम्ही मुळीच ऐकणार नाही. असं आम्ही मुळीच ऐकणार नाही. तुम्ही काय म्हणा, फार नाही असं म्हणा, थोडा आहे, कमी आहे ना, पण तुम्ही मुळीच नाही म्हणणारा. बरं आमचा अनुभव आहे ना, आता एखादा ग्रस्ती पुरुष आहे, त्याचा पुत्र आहे, तो पुन्हा अनुकूल आहे, पितृभक्त आहे, कोणाच्यासारखा, धर्मराज युधिष्ठिरासारखा, प्रभू रामचंद्रासारखा, श्रावण बाळासारखा असा पुत्र आहे. तो पित्याच्या आज्ञेचे बिलकुल बाहेर नाही. आणि मग म्हणजे पित्याने सावत्र मातेला वचन दिलं आणि ते वचन निघण्याकरता राजगादीचा त्याग करून 14 वर्ष अरण्यवास आनंदाने स्वीकारण्याकरता तयार आहे. मातेला सांगतो, आई माझ्या बाबाला असं वाटलं का हे राज्य जरा कमी आहे म्हणून जरा व्यापक राज्य मला दिलं. असा पुत्र असेल तर त्या पित्याला आनंद वाटेल की नाही नव्हे. तो पुत्र जाताना तो राम राम म्हणत 6 वेळेला प्राण त्यागतो. मग असा अनुकूल पुत्र असेल, कोणासारखा, प्रभू रामचंद्रासारखा पुत्र असेल, जानकी सीतामातेसारखी पत्नी असेल आहे ना, नंतर अनुकूल असणारं धन असेल, या सगळ्या गोष्टी जर असेल तर त्यांच्यापासून काय होतं, सुख होतं, आनंद होतो. प्रत्यक्ष हे म्हणजे आपल्या अनुभवाच्या गोष्टी आहे. आणि तुम्ही काय म्हणता, त्यात मुळीच सुख नाही. तुम्ही कमी म्हणा, थोडं म्हणा, अल्प म्हणा, पण बिलकुलच नाही हे म्हणणं काही आम्हाला पटणार नाही. तो म्हणतो महाराज अनुकूल असणाऱ्या श्रीधन पुत्र आदी विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असतात त्यांच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही, असे कसे समजावे. मान्य करावं तरी कसं, कारण आमचा अनुभव आहे त्यांच्यामध्ये आनंद आहे. आणि तुम्ही म्हणता बिलकुल नाही. गुरुदेव म्हणतात अजूनही विचार कर. तो म्हणतो विचार करूनच बोललो. गुरुदेव म्हणले नाही अजूनही विचार कर. तो म्हटला आता काय करू, तुम्हाला विचार करून बोललं तर. गुरुजी म्हणले नाही आजच्या रात्र पुन्हा एकदा विचार कर, उद्या 10 वाजेपर्यंत वेळ देतो तुला. आणि जर तू नाहीच बदलला तर मग आम्ही सांगतो खरा आनंद त्यात नाही कसा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. बोला.